जेईई मेन 2026च्या एक्झाम देणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा अपडेट आहे. एनटीए न जेईई मेन 2026चे जे फॉर्म फिलिंग जे सध्या चालू आहेत त्याच्यासाठी करेक्शन विंडो सुरू करण्यात येणार आहे. तर त्याबद्दल सगळ्यात महत्वाची माहिती आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर काही अडचणी असतील तर कमेंट करा. तर अपडेट हे आहे की विद्यार्थ्यांचे फॉर्म भरत असताना जर काही महत्वाच्या गोष्टींमध्ये चुका झाल्या तर त्या चुका दुरुस्त करता याव्यात म्हणून एनटीए न एक पब्लिक नोटीस जारी केलेली आहे की त्यांना करेक्शन विंडो त्या फील्ड्समध्ये काही पर्टिक्युलर फील्ड्समध्ये करता येणार आहे. तर त्या फील्ड कोणत्या कोणत्या त्याविषयी सुद्धा या व्हिडिओमध्ये मी माहिती देत आहे की ही जी करेक्शन विंडो आहे ही 1 डिसेंबर ते 2 डिसेंबर रात्री 11:50 पर्यंत तुम्हाला करता येणार आहे. पण विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा ही करेक्शन विंडो फक्त एकदाच येणार आहे आणि तुम्ही त्यामध्ये बदल फक्त एकाच वेळी करू शकता. म्हणजे तुम्ही एकदा तुमचा फॉर्म ओपन केला आणि त्यामध्ये चेंजेस केले आणि तो सबमिट केला त्यानंतर तो फॉर्म फ्रीज होणार आहे. तो त्यानंतर तुम्हाला एडिट करता येणार नाही किंवा कुठल्याही फील्ड्स ज्या अलाउड आहेत त्या सुद्धा नंतर एडिट करता येणार नाहीत. त्यामुळे जर तुम्ही त्या एडिट करणार असाल किंवा त्याच्यामध्ये सुधारणा करणार असाल तर त्या काळजीपूर्वक करायच्या आहेत. कुठली चूक करायची नाहीये आणि त्या फक्त एकाच वेळेला करता येणार आहेत. तर कुठल्या कुठल्या फील्डमध्ये तुम्हाला करेक्शन्स करता येणार आहेत ते तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये मी सांगतोय. तर करेक्शन तुम्हाला कुठल्या फील्डमध्ये करता येणार नाही त्यामध्ये मोबाईल नंबर चेंज करता येणार नाही, ईमेल ऍड्रेस चेंज करता येणार नाहीये, ऍड्रेस जो परमनंट किंवा प्रेझेंट ऍड्रेस आहे एनटीए न जेई किंवा आता पुढे नीट मध्ये सुद्धा आधार कार्ड लिंक केलेलं असल्यामुळे तुम्हाला आता लवकर सिटी बदलता येणार नाही. तुमचा परमनंट किंवा करंट ऍड्रेस जो आहे ते सेंटर्स तुम्हाला भेटण्याच्या शक्यता आहेत. त्यामुळे सेंटर सुद्धा तुम्हाला जशा पद्धतीने आधी अलॉट व्हायचे तसेच अलॉट होतील. पण परमनंट ऍड्रेस आणि ह्या गोष्टी ज्या घेण्याची प्रिकॉशन्स आहेत ते गैरप्रकार परीक्षेतले टाळण्यासाठी आहेत. तर इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल सुद्धा तुम्हाला एडिट करता येणार नाहीत आणि फोटोग्राफ सुद्धा तुम्हाला एडिट करता येणार नाही. थिंग्स विच आर नॉट अलाउड टू चेंज. त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या फील्ड्स तुम्हाला बदलता येणार आहेत फॉर्म मध्ये. यू कॅन चेंज दिस फील्ड. कॅन्डिडेट नेम और फादर्स नेम और मदर्स नेम तुम्हाला चेंज करता येईल. कधी कधी विद्यार्थ्यांचे नावं टाकत असताना चुका होतात. विद्यार्थ्याच्या ठिकाणी सरनेम किंवा मिडल नेम असं चाललं जातं. त्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित त्यामध्ये एडिट करता येणार आहेत. चेंजेस यू कॅन बी अलाउड फॉर चेंजेस इन ऑल दीज फील्ड्स. क्लास 10 किंवा इक्वलंटचे डिटेल्स, क्लास 12चे डिटेल्स आणि स्टेट कोड ऑफ एलिजिबिलिटी. स्टेट कोड जर तुमचा चुकला असेल तो सुद्धा तुम्हाला एडिट करता येईल. एक्झामिनेशन सिटीच्या बाबतीमध्ये जर एक्झामिनेशन सिटी सिलेक्शन तुम्हाला करायचं असेल ते तुम्ही करू शकता. मीडियम ऑफ एक्झामिनेशन चेंज करू शकता. पण अशी कुठलीच गॅरंटी एनटीए देत नाही असं स्पष्ट त्यांनी इथे नमूद केलंय की तुमच्या परमनंट ऍड्रेस किंवा सध्याचा करंट ऍड्रेस जो आहे तिथेच तुम्हाला सेंटर भेटेल अशी कुठलीही शाश्वती आम्ही देणार नाहीत. ते तुम्हाला तुमच्या एनटीए ज्या पद्धतीने चॉईस देईल त्या चॉईसनुसार भेटू शकते. कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू चेंज ऑल दीज फील्ड्स. डेट ऑफ बर्थ चेंज करता येईल, जेंडर, कॅटेगरी, सब कॅटेगरी, पीडब्ल्यूडी इफ नॉट व्हेरीफाईड बाय यूडीआयडी पोर्टल अँड सिग्नेचर तुम्हाला चेंज करता येणार आहे. त्यानंतर कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू ऍड द फील्ड. पेपर तुम्हाला जर पेपर 1च्या सोबत पेपर 2 ऍड करायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. थिंग्स शॅल बी अलाउड. आधार डिटेल्स. ज्या विद्यार्थ्यांनी आधार डिटेल्स न टाकता दुसरे आयडी प्रूफ देऊन फॉर्म भरला असेल त्यांना आता आधार आयडी अपडेट करण्याचा सुद्धा चान्स याच्यामध्ये भेटणार आहे. आणि करेक्शन इन दिस फील्ड विल बी ऍप्लिकेटेड ओनली आफ्टर पेमेंट ऑफ ऍडिशनल फीस. ते अपडेट करण्यासाठी जर काही ऍडिशनल फीस तुमची चार्जेबल होत असेल तर ती फीस भरल्यानंतर तुम्हाला ते फॉर्म तुमचा अपडेट मिळेल. ठीक आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायचा आहे. जेवढे विद्यार्थी तुमच्या संपर्कात असेल त्यांना हा व्हिडिओ पाठवा कारण ही सगळ्यात महत्वाची माहिती या व्हिडिओद्वारे आपण शेअर केलेली आहे. तर हे होतं सगळ्यात महत्वाचा अपडेट. आणि बाकीच्या गोष्टी ज्या तुम्हाला जेईई मेन साठी लागणार आहेत. बूस्टर टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे. बूस्टर टेस्ट सिरीजचे जे पेपर्स आहेत त्यांची जी लेवल आहे ही जेईई मेन्सच्या लेवलचे पेपर आहेत. त्यामुळे तुम्ही बूस्टर टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. थँक्यू व्हेरी मच.